टार्गेट 30 स्टडी देवांश सेटेड टू 7 जुलाई 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. किसी त्रिभुज एबीसी की भुजा AB परिस्थित D एक बिंदु इस प्रकार है कि CD कोण ACB का समद्विभाजक है. यदि कोण A इज इक्वल टू 50 डिग्री और B इज इक्वल टू 70 डिग्री तो कोण ADC ज्ञात कीजिए. हा त्रिभुज आहे. ए चे माप दिलेले आहे 50 अंश, ए बरोबर 50 आणि बी बरोबर 70. बी चे माप दिलेले आहे 70 अंश. डी एक ऐसा बिंदु है कि AB परिस्थितीत CD कोण ACB का समद्विभाजक. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 असते म्हणून राहिलेला कोन C हा 60 अंशाचा होतो, परंतु समद्विभाजक आहे म्हणून 30-30 हे समान होतात. कोण ADC चे माप विचारले आहे आपल्याला म्हणून ADC बरोबर 30 प्लस 70 बरोबर 100. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. ADC असाच जर याच्या विरुद्ध असलेला कोण BDC चे माप विचारले असते तर 50 प्लस 30 बरोबर 80 असं आपण केलं असतं. सोपी ट्रिक्स त्या दोन कोणांची बेरीज म्हणजे या कोणाचे माप असते हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. सेटेट 7 जुलै 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. किसी एक त्रिभुज ABC की भुजा AB पर M एक बिंदु इस प्रकार स्थित है कि AM इज इक्वल टू BM इज इक्वल टू CM है. यदि कोण A और B क्रमशः x और 70 है तो 3x प्लस 25 की कीमत ज्ञात कीजिए. हा त्रिभुज आहे ABC. M हा बिंदु AB पर इस प्रकार स्थित है कि AM इज इक्वल टू BM और इज इक्वल टू CM. कोण A हा आपल्याला दिलेला आहे A x आणि B 70 म्हणून A बरोबर x, B बरोबर 70. BM बरोबर CM बाजू समान म्हणून कोण सुद्धा समान म्हणून कोण C सुद्धा 70 अंशाचाच असेल. कोण AMC 70 आणि 70 140 होतात म्हणून कोण AMC हा 140 अंश मापाचा असेल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. A माहित नाही आणि C माहिती नाही म्हणून 180 मधून 140 गेले तर 40 राहतात. परंतु बाजू समान आहेत म्हणून हे दोन कोण सुद्धा समान मापाचे असतील 20 आणि 20 चे म्हणून x बरोबर 20. तर x ची किंमत ही 3x प्लस 25 मध्ये ठेवूया. x बरोबर 20 म्हणून 20 त्रिक 60 प्लस 25 म्हणून 60 आणि 25 या दोन्हीची बेरीज येते 85. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. CMB कोणाचे माप येईल 20 प्लस 20 40 असे आले असते. त्यानंतर हा एक प्रश्न सीटेट 7 जुलै 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न. प्रश्न मोठा वाटतो परंतु उत्तर एकदम सोपे आहे. तर या ठिकाणी डिग्री आणि प्राप्त कुल अंक असे या प्रश्नामध्ये दिलेले आहे. तर डिग्री आहे 90, 80, 65, 75 आणि 50 ही डिग्री आहे. तर या सर्वांची बेरीज येईल 360 डिग्री बरोबर प्राप्त कुल अंक 540. या ठिकाणी गणित आणि अंग्रेजी में प्राप्त अंकों का अंतर क्या है. तर वर दिलेल्या मध्ये गणित ही 90 डिग्री आहे आणि अंग्रेजी हा लास्ट 50 डिग्री आहे म्हणून या दोन्ही मधील अंतर 90 मधून 50 गेले राहतात 40. 40 ने 360 ला भागाकार केला असता भागाकार येतो 9 म्हणून पर्यायामधील कोणत्या अंकाने 9 ला गुणाकार केला असता 540 येते तर 60 या अंकाने किंवा 540 ला 9 ने भागाकार करा उत्तर येते 60. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर असेल. अशाच गणितासाठी तुम्ही स्टडी देवांश चॅनलला फॉलो करा.